कोणी कोणाला शह द्यायला इथं बसलेलं नाही आहे. प्रत्येकजण व्यवस्थितपणे 5 वर्ष अतिशय मजबूतीनं सरकार चालावं. सरकार चालत असताना आपापल्या पक्षाची पण ताकद तिथं त्या ठिकाणी वाढावी. हे शहकाक्षाचं राजकारण नाही. हे मुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितलं आहे, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अनेकदा सांगितलं. त्याच्यामुळं ह्याच्यातनं कधीतरी पॉझिटिव्ह विचार करण्याचा पण प्रयत्न कर ना बाबा. पण कधी निगेटिव्ह पण केला पाहिजे. तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, तो मी कधी नाकारणार नाही आणि नाकारण्याचं कारण पण नाही. तो संविधानाने सगळ्यांनी दिलेला आहे. 4 स्तंभापैकी तुम्ही एक स्तंभ आहे. पण आम्ही चांगल्या विचारांनी हे सगळं करतो, एवढंच मी सांगतो. ते आमच्या हातात नाही ना, ते विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. कदाचित असं कोण कोण म्हणतंय तुमच्यासारखे काही चर्चा करतात, मला ह्याच्यातलं माहीत नाही, मला कोट करू नका. परंतु मागे लोकसभेला 10 वर्ष विरोधी पक्ष नेता नव्हता. का नव्हता? तर 10% संख्या त्यांची नव्हती कुठल्या पक्षाची. तसं आज पण एका पक्षाची 20 आहे, एका पक्षाची 15, एका पक्षाची 10 आहे. कारण मागे एकदा आमचे 41 आमदार निवडून आले होते आणि तेव्हा शक्य पक्ष आमच्याबरोबर होता. आणि त्यावेळेस मी आबासाहेब देशमुख त्यांचं पत्र घेतलं होतं की आम्ही आघाडी करून लढलेलो आहे, त्याच्यावर आम्ही त्यांच्याबरोबरचेच आहोत. 41 आणि 3 44 धरावं. आणि विरोधी पक्ष नेता मला आर पाटलांना करायचं होतं, 2014ची गोष्ट. तसं त्यांना संमती द्यावी. मला त्यावेळेसच्या विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं, नियम सांगतो, एका पक्षाचे 1 पेक्षा जास्त आमदार आणि त्याच्यात सगळ्यात जास्त ज्यांचे असतील त्यांना आम्ही देत असतो. त्यावेळेस 42 काँग्रेसचे होते आणि 41 आमचे होते. पण मित्रपक्ष धरून आम्ही 44 होतो तरी आम्हाला ते मिळालं नाही. त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यावेळेस विरोधी पक्ष नेते झालेले होते. पण हा सगळा नियम वगैरे बघण्याचा अधिकार आणि करण्याचा अधिकार हा आपल्यालाही माहिती आहे की तो विधानसभा अध्यक्षांचा आहे. ते लवकर निर्णय घेतील असं वाटतं. पक्षप्रवेश होतात आहे, मात्र शरद पवार गटातले काही विद्यमान आमदार देखील आपल्या संपर्कात आहेत. नाही हो, नाही, ही चर्चेला काही नाही. हे उगीच काहीतरी मी तरी तुमच्याकडनंच ऐकतो. आम्ही आमचं काम करतोय. आम्ही 237-38 झालोय आता. सगळे महायुतीचे 238 नाही नको. आता सगळ्यांनी जिथल्या तिथं राहावं, काम करावं, एवढीच माझी इच्छा आहे. मी काय त्याच्याबद्दल बोलणार.